राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना सत्तेचे वेध. गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य, मोठा भूकंप होणार. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये देखील मोठी फूट पडली होती. अजित पवार महायुतीला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले, तर दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार मतदारसंघातील कामे होत नसल्यानं अस्वस्थ आहेत. आपणही सत्तेत जायला हवा असा सूर या आमदारांचा आहे. यावर आता भाजपचे मंत्री आणि नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांनी काय मागणी केली हे माझ्या काही कानावर नाही, त्यामुळे मला काही माहीत नाही. मात्र इतर पक्षातील अनेक लोकांना आपलं भविष्य अंधकारमय वाटतं आहे. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गटातील अनेक लोक तसेच शरद पवार साहेबांच्या पक्षातील अनेक लोक आमच्याकडे यायला तयार आहेत, कारण त्यांना आता आपल्या पक्षातलं पुढचं भविष्य दिसत नाही. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या पद्धतीनं पुढं जातो आहे, देशाची घोडदौड ज्या पद्धतीनं सुरू आहे ते पाहून, तसेच देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा कामाचा आवाका, त्यांच्या कामाची पद्धती, यामुळे अनेकांची भाजपात प्रवेश करण्याची इच्छा आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाबाबत युती करण्याची तयारी आहे आणि यावर देखील यावेळी महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कुठे त्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांनी जिथे आहे तिथे राहावं आणि लढावं असं महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावं, आता लोकही त्यांना ऐकायला तयार नाहीत. सकाळ झाली की रोजचंच त्यांची काही ना काही बडबड सुरू असते. संजय राऊत हा माझ्यासाठी बोलण्यासारखा विषय नाही असा हल्लाबोल यावेळी महाजन यांनी केला आहे. आता सध्या निवडणुका तोंडावर आहेत, समोर आहेत आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जावं. खूप मोठा ओढा सगळ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षात यासाठी आहे. त्यांचं स्वागत आहे. का सोडत असेल, काय वाटतं तुम्हाला? खडसेंना का सोडत असेल असं वाटतं तुम्हाला? आणि मला वाटतं कोणाला सोडल्यापेक्षा आज सगळ्यांना माहिती आहे की देशभरामध्ये एकच पक्ष आहे आणि हा महासागर आहे, त्याच्यामध्ये आपण विलीन व्हावं सगळ्यांनाच वाटतं आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये नुसतं मुक्ताईनगरचा विषय नाही आहे, जळगावचा विषय नाही आहे. आपण आता बघा येणाऱ्या काही काळामध्ये आपण दररोज बघतात की मोठ्या संख्येमध्ये मोठे पदाधिकारी आहेत, माजी आमदार असतील, खासदार असतील, राजकीय क्षेत्रातले मोठे मातब्बर असतील, सहकार क्षेत्रातले मोठे मातब्बर नेते आहेत, हे सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचाच हा एक भाग असेल. शरद पवार गटातले पण अनेक आमदार जे आहेत ते अस्वस्थ आहेत. त्यांनी आज शरद पवारांकडे मागणी केली आहे की आम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे, अशी त्यांनी मागणी केली आहे. नाही, मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाही आहे. पण अनेक लोकांना असं वाटतं, कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतं आहे. इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत. शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत, कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाही आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातो आहे, ज्याची घोडदौड विकासाची चाललेली आहे, देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, जी कामाची पद्धत, त्यांची कामाचा आवाका, याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं वाटतंय. शरद पवारांनी असं म्हटलंय पण कार्यकर्त्यांना की मी भाजप सोडून कोणत्या पण पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे. स्वागत आहे त्यांचं. आम्ही कुठे आमंत्रण देतो त्यांना? त्यांनी जिथे तिथे राहावं, लढावं. एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली, त्यावर संजय राऊत असं म्हटले की बा अदानींनी जे मुंबईवर अतिक्रमण केलं त्याच्या संदर्भात राज ठाकरे भेटले असतील असा गोचक लागला संजय राऊत. आता संजय राऊतांबद्दल काय बोलावं, ते बोलण्यासारखं असं वाटतं का? लोक ऐकायला तयार नाही त्यांना. फक्त त्याची पोपट पंचरोज सकाळी झाली की काही ना काही सुरू असते. म्हणजे मी सांगितलं नाही का, काल युद्ध सुरू होतं, सिंदूरची आपली मुवमेंट सुरू होती तिकडे, तिकडे ते पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणतायत, अमित भाईंनी राजीनामा द्यावा म्हणतायत. त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. एवढा मोठा अपघात झाला आणि लगेच तासाभरामध्ये त्यांनी काय काय मुक्त फळं उधळायला सुरुवात केली. पण संजय राऊत काही हा बोलण्यासारखा किंवा उतरण्यासारखा विषय नाही माझ्या मते.